नमस्कार मित्रांनो MHT CETचा आज रिझल्ट लागलेला आहे आणि हा रिझल्ट आपल्याला कसा चेक करायचा या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात। तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गूगल ओपन करायचे आहे आणि यामध्ये CET रिझल्ट 2026 असे आपल्याला सर्च करायचे आहे। थोडे खाली स्क्रॉल करून जी पहिलीच वेबसाईट येईल cetcell.mahacet.org या पहिल्याच वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे। या पेजला थोडे आपल्याला स्क्रॉल करायचे आहे। तर या ठिकाणी पहा CET एक्झामिनेशन पोर्टल 2026-27 जे काही पहिलाच ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करता वेळेस जो काही ईमेल आयडी आणि पासवर्ड तयार केला होता तो ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून आपल्याला साइन इन करायचे आहे। तुमचे अकाउंट या ठिकाणी लॉग इन होणार आहे। त्यानंतर याला खाली थोडे स्क्रॉल करायचे आहे। स्क्रॉल करत असताना या ठिकाणी पहा आपल्याला स्कोर कार्ड गेट स्कोर कार्ड या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर यावरती पहा आपल्याला खाली थोडे स्क्रॉल करायचे आहे आणि यामध्ये MH नर्सिंग CET 2026 फॉर BSc नर्सिंग ANM अँड GNM कोर्सेस ज्या ठिकाणी आपल्याला गेट स्कोर कार्ड दाखवण्यात आलेला आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आणि तुमचा जो काही विद्यार्थ्याचे नाव आहे तुमच्या स्टुडंटचे नेम या ठिकाणी दाखवणार आहे। समोर आपल्याला डाउनलोडचा एक ऑप्शन दाखवण्यात आलेला आहे आणि खाली एक बाण देण्यात आलेला आहे। तर या डाउनलोडच्या बाणावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। जसे तुम्ही यावरती क्लिक कराल तुमचा जो काही स्कोर कार्ड आहे तो डाउनलोड होणार आहे आणि या ठिकाणी पाहू शकता MH नर्सिंग CET 2026 स्कोर कार्ड तुमचा स्कोर कार्ड तुमच्या समोर डाउनलोड झालेला आहे। यामध्ये तुमचा जो काही स्कोर आहे तो तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही हा स्कोर कार्ड डाउनलोड करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।